आणि जे नालायक असतील ना ते येणार नाही जबाब विचारायला। ही बंदी जबाब विचारू शकते। माझी नैतिकता तेवढी जिवंत आहे। कुणाचं रक्त जाऊन माड्या नाही बांधल्या शमीराने। हा 8-8 कोटीचे आणि 800 कोटीचे निधी घेऊन भाड नाही ठोकली शमीराने। रस्त्यावर 5-5 रुपये मागून सब प्रचाराला उभी राहते शमीरा। आरोप करताना विचार करायचा, नैतिकता मेली का? गांधींचं नाव घेताना गांधींचं नाव घेताना तुम्ही गांधींची नैतिकता किती टोकाची होती। मग आता काय करायचं आम्ही? आम्ही आंबेडकरी आहेत, आमच्याकडे दुसरं शस्त्रच नाही काही की आता आमर उपोषणाला बसू 12 दिवस नाही। तुम्हाला येतील फोन, तुम्हाला येतील बंगल्यावरून फोन। तुम्हाला काही येऊन गेलं नसेल का? आजी माझी सगळ्यांचा फोन बोंबलतायत, बोंबलू द्या। आम्हाला का सांगू या सिस्टीमच्या गोष्टी? चळवळीमध्ये आमचे आता बरेच वर्ष चाललेत, आम्हाला सगळं माहित आहे। खिडकीतून ऐकायचं आणि बाहेरून सांगायचं। अहो हे ज्यावेळी स्वतःची पोरं सेटल करायला निघाले ना त्या वयात रस्त्यावर उतरून चळवळीत पडले। वयाच्या 18-19 वर्षापासून रस्त्यावरचे लढे लढते। आम्ही काय आमच्या लाईफच्या सेटलमेंटचे इश्यू काढण्यासाठी भांडत नाही होत लोकांशी। आम्हाला बदनामी नाही करत स्वतःला सेटल करून घेण्यासाठी दुसऱ्याच्या। नाही तर तुम्ही तरी आम्हाला जाब विचारा की कसे काय मॅनेज झाले म्हणून, मग तुम्हाला आम्ही उत्तर देतो। तुम्ही एवढी धमक आहे तुमच्यात तर तुम्ही तरी आम्हाला विचारा, आम्ही तरी तुम्हाला विचार। ताफा गाठू रस्त्यात तिथं न बोलता जिथं ताफा असेल तिथं अडवू ताफा रस्त्यात करू रस्त्यात। आचारसंहिता फक्त तुला लागू। आचारसंहिता आम्हालाच लागू आहे, त्यांना नाही। नाही तू वाटेल ते करायचं, वाटेल त्या बदनामी करायच्या। टाका मग 175 नुसार त्या 22 जणांची नावं घ्या। 175 नुसार मी 22 जणांची नावं देते। माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत हा की कोण कोण माझ्या बदनाम्या करताय। हा गिरीश महाजन सोबत मुंबईला गेली, अमक्या सोबत लाख घेतले, त्यांनी गाडी दिली, त्यांनी पैसा दिला। मी 22 जणांची नावं देते आणि 2 सह आरोपी करते, कारण या 2 जणांचा अधिकृत उमेदवार कोण आहे पक्षाचा त्याचं नाव देते। हा कोण आहे बघते, द्या माझे 175 लिहून। सांगा वाडीवाईस तिला फोन 175 निवडणूक विभागाच्या हिशोबाने 175 मध्ये 22 जणांची नावं पुराव्या सकट देते साहेब। तुम्ही म्हणताय ना तक्रार करा, तक्रार करते। अहो तुम्ही तुमच्या तक्रारीत तुमचे अधिकारी काय सांगतात, काय सांगतात तुमचे अधिकारी? हा फिर्यादीचा कायदा सांगतो की समोरचा पाटील साहेब पाटील साहेब तुमच्याशी भांडण नाही, तुमच्याशी काय भांडू मी? फिर्याद लिहून देणारा जे लिहून देईल त्या पद्धतीने ती लिहून घ्यायची असते, त्याच्यामधल्या शब्दांशी छेडछाड करायची नाही असं काय? मला ज्याला तक्रार घ्यायची ना त्यांना इथं बोलवा, आम्ही तक्रार इथं देऊ। इथं देते मी तक्रार, जाणार नाही। 3 दिवस तिथं ताई तुम्ही कुठं दिसल्या नाही मला तिथं पोलीस स्टेशन। तुमच्या साहेबांनी तुम्हाला सांगितलं नाही इथंच होते म्हणून हे लोक? बस बोल वाडीवाईस तिला। आम्ही निवडणूक आयोगाला मेल टाकले, निवडणूक इथं देते ना, निवडणूक बोल वाडीवाईस तिला सांगा मला तक्रार देतायत। इथे तक्रार देते, 22 जणांची नावं देते, पुराव्या सकट देते। पगारी आहेत, कोण आहेत, यांच्या नोकऱ्या गेल्या, मला काही घेणं देणं नाही। हा बोला दादा, हा बोला।